जो तुमचा विद्यार्थी मित्रांनो टॉपिक सुरू केला होता कोणता फोर्स अँड प्रेशर या लेक्चर मध्ये हा आपण लेसन सुरू केला होता विद्यार्थी मित्रांनो। बघा आता या लेक्चर मध्ये आपल्याला त्याच्या पुढचा जो पार्ट आहे तो शिकायचा आहे। तर विद्यार्थी मित्रांनो खूप काही नवीन तुम्हाला शिकायला भेटणार आहे या व्हिडिओ मध्ये, तर कंटिन्यू करा। बघा आधी बघा विद्यार्थी मित्रांनो, या आधीचे लेक्चर तुम्ही पाहिले नसते तर ते तुम्ही आधी पहा। त्याच्यामध्ये आपण शिकलो की प्रेशर म्हणजे काय, त्याच्यानंतर फोर्स म्हणजे काय, बॅलन्स इनबॅलन्स फोर्स म्हणजे काय, त्याच्यानंतर कॉन्टॅक्ट नॉन कॉन्टॅक्ट फोर्स, खूप सारे वेगवेगळे फोर्सचे टाइप्स आपण या आधीच्या लेक्चर मध्ये शिकलेलो आहोत। तर ते लेक्चर्स तुम्ही आधी बघून घ्या विद्यार्थी मित्रांनो। आता बघा सुरू करूया लेक्चर तुमचं फर्स्ट। बघा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला काय शिकायचं आहे, बियॉन्ड फोर्स। काय शिकायचं विद्यार्थी मित्रांनो, बियॉन्ड फोर्स। फर्स्ट काय शिकायचं आहे, बियॉन्ड फोर्स। म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, मराठीत काय म्हणतात, प्लाव बल काय म्हणतात, सॉरी प्लाव बल म्हणतात, काय म्हणतात प्लाव बल। बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्ही आता आपण एक काय करू, एक्सपेरिमेंट करून बघू। म्हणजे बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्ही काय करायचं, एक बॉटल घ्यायची। म्हणजे विद्यार्थी मित्रांनो आज तुम्ही एक ड्रम घ्यायचं किंवा एखादा तुम्ही काय करायचं, पाणी जिथं असेल तिथं तुम्ही काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, एक बॉटल घ्यायची आणि ती बॉटल काय करायची विद्यार्थी मित्रांनो, रिकामी बॉटल घ्यायची किंवा रिकामा विद्यार्थी मित्रांनो चेंडू घ्यायचा। बघा आधी तुम्ही काय करा, बॉटल घ्या आणि काय करा, ते पाण्याच्या जिथं पाणी आहे तिथे तुम्ही काय करा, बॉटल सोडून द्या। तर तुम्हाला तिथं काय दिसतं विद्यार्थी मित्रांनो त्याचं ऑब्झर्वेशन करा। आणि त्यानंतर काय करा विद्यार्थी मित्रांनो, एक भरलेली म्हणजे आपण जे झाकण लावलेली बॉटल घेतली होती म्हणजे रिकामी बॉटल, आता ती जी बॉटल आहे त्या बॉटलचं काय करायचं, झाकण काढून टाकायचं। जे झाकण आपण त्याचं टोपण आहे ते काय करायचं, बॉटलचं काढून टाकायचं विद्यार्थी मित्रांनो। ते टोपण काढल्यानंतर आपल्याला काय ऑब्झर्वेशन दिसतं, हे दोन्ही गोष्टी तुम्ही काय करायचं, ऑब्झर्व करायच्या। म्हणजे तुम्हाला याच्यावरून काय भेटतं, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, द एम्प्टी प्लास्टिक म्हणजे द एम्प्टी प्लास्टिक बॉटल फ्लोट्स ऑन सरफेस ऑफ वॉटर। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जी तुमची रिकामी बॉटल आहे झाकण लावलेली ती काय तुम्हाला दिसेल, पाण्यावर तरंगताना दिसते, पाण्याच्या वरच्या सरफेसवर तरंगताना दिसेल, म्हणजे ती पाण्यामध्ये बुडणार नाही। थोडक्यात बघा आपण इथे बघू, हे काय तुमचे विद्यार्थी मित्रांनो समजा हे काय आहे, तुमचा ड्रम आहे बघा, आणि इथपर्यंत तुमचं काय आहे विद्यार्थी मित्रांनो, हे इथपर्यंत तुमचं काय आहे, वॉटर आहे। हे काय आहे, वॉटर आहे विद्यार्थी मित्रांनो, इथपर्यंत पाणी आहे। आणि बघा इथं तुमची अशी काय आहे विद्यार्थी मित्रांनो, ही काय अशी एक तुमची काय विद्यार्थी मित्रांनो, अशी एक बॉटल आहे। ही काय विद्यार्थी मित्रांनो, तुमची एक बॉटल आहे। आणि विद्यार्थी मित्रांनो ही कशी आहे, झाकण लावलेली आहे आणि याच्यामध्ये पाणी नाही, ही कशी रिकामी बॉटल आहे। आता बघा विद्यार्थी मित्रांनो, ही बॉटल आहे ना तुम्हाला आधीच पाण्यावर काय ना तरंगताना दिसेल, म्हणजे ती पाण्यावरच तरंगणार, म्हणजे खाली बुडणार नाही ती पाण्याच्या खाली। तर विद्यार्थी मित्रांनो कशामुळे नाही बुडणार, आता बघा तसंच जर तुम्ही ह्या बॉटलचं झाकण काढून टाकलं, म्हणजे बॉटलचं झाकण काढून टाकलं, तर बघा विद्यार्थी मित्रांनो ती बॉटल काय होणार, मग ती अशी पाण्यामध्ये बुडत जाणार। म्हणजे बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला कसं दिसणार, मग ही बॉटल काय होणार, अशी पाण्यामध्ये बुडत जाणार। मग बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला अशी पूर्ण पाण्यामध्ये बॉटल बुडलेली दिसेल। बघा अशी तुम्हाला पाण्यामध्ये काय दिसेल, बॉटल बुडलेली दिसेल। ही कशी विद्यार्थी मित्रांनो, उघडी बॉटल आहे, हिला काय झाकण, याचं काय ओपन आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो मग काय झाली, तुमची इथं बॉटल पाण्यामध्ये पूर्ण काय झाली, म्हणजे पूर्ण पाण्यामध्ये बुडली तुमची बॉटल। कशी बुडली, कारण विद्यार्थी मित्रांनो काय झालं, आपण पाण्याचे झाकण जे बॉटल आहे त्याचं झाकण काढून टाकलं, म्हणून काय झालं विद्यार्थी मित्रांनो, त्या बॉटलमध्ये काय झालं, जे पाणी आहे त्या बॉटलमध्ये पूर्ण बॉटली काय झाली, पाण्याने भरली। आणि विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहिती, जर एखाद्या वस्तूचं काय झालं, मास काय झालं विद्यार्थी मित्रांनो, मास जर इन्क्रीज झालं तर जी आपली ग्रॅव्हिटी आहे, जे ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे तो काय करतो, आपल्याला त्याच्याकडे म्हणजे खाली ओढून घेत असतो। मग तसंच काय केलं, ह्याच्यामध्ये आपण झाकण काढून टाकलं, म्हणून विद्यार्थी मित्रांनो काय झालं, त्याच्यामध्ये पाणी भरलं गेलं आणि ही बॉटल काय केली विद्यार्थी मित्रांनो, त्याचं वजन वाढलं, त्याच्यामुळे काय पाण्यात बुडली, काय झाली, पाण्यात बुडली। तर बघा विद्यार्थी मित्रांनो पाण्यात कशामुळे बुडली, कारण की आपल्या अर्थवर कोणता फोर्स असतो विद्यार्थी मित्रांनो, ग्रॅव्हिटेशनल फोर्स असतो। कोणता असतो विद्यार्थी मित्रांनो, ग्रॅव्हिटेशनल फोर्स असतो। आणि तो काय करतो विद्यार्थी मित्रांनो, खाली अट्रॅक्ट म्हणजे खाली कोणत्याही वस्तूला खाली काय करतो, ओढत असतो। मग इथं कोणता फोर्स तुम्हाला पाहायला भेटतो विद्यार्थी मित्रांनो, ग्रॅव्हिटेशनल फोर्स पाहायला भेटतो। कोणता फोर्स पाहायला भेटतो, ग्रॅव्हिटेशनल फोर्स। आता बघा विद्यार्थी मित्रांनो मग तुम्हाला इथं वरी पण एक फोर्स पाहायला
भेटणार. म्हणजे बघा आता इथं तुम्हाला ही बॉटल तुम्हाला ही काय आली खाली वरताना आहे म्हणजे खाली आली, पण तुम्हाला बघा विद्यार्थी मित्रांनो असं पण इथं पाहायला भेटणार. बघा म्हणजे इथं तुम्हाला जसं तुम्हाला इथं विद्यार्थी मित्रांनो ग्रॅव्हिटीचा फोर्स पाहायला भेटतो. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो जसं तुम्हाला इथं वरच्या बाजूला काय पाहायला भेटणार विद्यार्थी मित्रांनो, हे जे बियॉन्ड आहे किंवा बियॉन्सी फोर्स जे आहे विद्यार्थी मित्रांनो ते तुम्हाला इथं पाहायला भेटणार. कोणता? बियॉन्स किंवा बियॉन्सी फोर्स. तर बघा विद्यार्थी मित्रांनो मग याच्यामुळे काय होणार, दिस मीन्स फोर्स ड्यू टू ग्रॅव्हिटी ऍक्टिंग डाउनवर्ड्स अँड मस्ट have been balanced by an opposite force upward direction on the bottle filled with water. म्हणजे बघा विद्यार्थी मित्रांनो खालून म्हणजे खाली कोणता फोर्स ऍक्ट करत आहे, तुमचा खाली ओढण्यासाठी तुमचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्ट करत आहे, आणि अपवर्ड म्हणजे वरी ओढण्यासाठी कोणता फोर्स ऍक्ट करत आहे विद्यार्थी मित्रांनो, बियॉन्ड फोर्स ऍक्ट करत आहे. तर तुम्हाला बियॉन्ड फोर्स म्हणजे काय समजलं का विद्यार्थी मित्रांनो, बघा द अपवर्ड फोर्स ऍक्टिंग ऑन द ऑब्जेक्ट. बघा विद्यार्थी मित्रांनो बियॉन्ड फोर्स म्हणजे काय, द अपवर्ड force acting on the upward force acting on the object in water or other fluid or gas is called beyond force. तर विद्यार्थी मित्रांनो बियॉन्ड फोर्स म्हणजे काय तुम्हाला समजलं का, बियॉन्ड फोर्स कशाला म्हणतात ते बघा, द अपवर्ड फोर्स ऍक्टिंग ऑन द ऑब्जेक्ट इन वॉटर और फ्लुइड. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो असा फोर्स आहे की काय पाण्यामध्ये किंवा कोणत्या पण लिक्विड्स ऑइल्स याच्यामध्ये कशामध्ये पण तुम्हाला कोणता लिक्विड पदार्थ आहे त्याच्यामुळे तुम्हाला अपवर्ड डायरेक्शनला म्हणजे वरी जो ओढत असतो तो फोर्स कसा असतो, कोणता असतो, बियॉन्ड फोर्स किंवा बायन्सी फोर्स पण म्हणतात त्याला. तसं म्हणलं का विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला बियॉन्ड फोर्स म्हणजे काय, तर बघा विद्यार्थी मित्रांनो व्हॉल्यूम. आता तुम्ही जर बघितलं व्हॉट इज द अंडरस्टूड फ्रॉम दिस एक्झाम्पल, म्हणजे आपल्याला ह्या बियॉन्ड फोर्सच्या एक्झाम्पल मध्ये तुम्हाला काय काय पाहायला भेटतं बघा. तुम्ही जर विद्यार्थी मित्रांनो ह्याचा जर तुम्ही अभ्यास चांगल्या प्रकारे केला तुम्हाला असं समजेल की बियॉन्ड फोर्स जे आहे तर ते काय विद्यार्थी मित्रांनो नेहमी वस्तूच्या वरच्या बाजूला म्हणजे काय अपवर्ड डायरेक्शनला, म्हणजे पाण्यामध्ये जी वस्तू, तर हा पेन आहे समजा, हा पेन जर पाण्यामध्ये तरंगत असेल तर तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो बियॉन्ड फोर्स कुठे पाहायला भेटणार विद्यार्थी मित्रांनो, नेहमी अपवर्ड डायरेक्शनला, म्हणजे ह्याच्या पूर्ण वरच्या बाजूला तुम्हाला बियॉन्ड फोर्स पाहायला भेटेल. तर समजलं का विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला बियॉन्ड फोर्स काय आहे ते. आता बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का, द ऑब्जेक्ट फ्लोट्स ऑन द बियॉन्ड फोर्स इज लार्जर दॅन इट्स वेट. बघा विद्यार्थी मित्रांनो जे तुमचं म्हणजे ऑब्जेक्ट जे आहेत विद्यार्थी मित्रांनो वस्तू जे आहेत त्यांचं वेट कसं असतं विद्यार्थी मित्रांनो, बियॉन्ड फोर्स पेक्षा कसं असतं विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे त्याचं वेट म्हणजे वस्तूचा वेट जास्त वेट असेल तेवढा पण काय होतं विद्यार्थी मित्रांनो बियॉन्डचा फोर्स असतो. त्यांच्या बघा द ऑब्जेक्ट सिंक्स इफ बियॉन्ड फोर्स इज स्मॉलर दॅन इट्स वेट. बघा विद्यार्थी मित्रांनो त्याच्यानंतर बघा द ऑब्जेक्ट फ्लोट्स इनसाइड द लिक्विड द बियॉन्ड फोर्स इज इक्वल टू इट्स वेट्स. हे बघा विद्यार्थी मित्रांनो म्हणजे जेव्हा ऑब्जेक्ट विद्यार्थी मित्रांनो काय असणार, लार्ज असणार, म्हणजे बियॉन्ड फोर्स जेव्हा लार्ज असेल तेव्हा वेट कसा असणार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला कसं भेटणार विद्यार्थी मित्रांनो, कमी भेटणार. बघा आणि जेव्हा बियॉन्ड फोर्स कसा असेल विद्यार्थी मित्रांनो, बियॉन्ड फोर्स कसा असेल जेव्हा विद्यार्थी मित्रांनो एखाद्याचा स्मॉल असेल म्हणजे वेटच्या स्मॉल तुम्हाला पाहायला भेटणार. आता बघा विद्यार्थी मित्रांनो हे तुम्हाला वेगवेगळे म्हणजे विच फोर्स आर अनबॅलन्स इन द अवर केस, म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला कोणते
फर्स्ट जे आपण दोन पाहिले हे आणि हे, तर हे तुम्हाला कसे दिसतात विद्यार्थी मित्रांनो, अनबॅलन्स फोर्स दिसतात. कसे दिसतात, अनबॅलन्स फोर्स. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, बियॉन्ड फोर्स आणि म्हणजे बियॉन्ड फोर्सच आपण काय म्हणतो, बायन्सी फोर्स पण म्हणतो. हे समजलं का विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला? खूप सोपं आहे, एकदम इझी आहे विद्यार्थी मित्रांनो. आता बघा नेक्स्ट आपल्याला काय शिकायचं आहे बघा. आता शेवटचा विद्यार्थी मित्रांनो, तुमचा शेवटचा पॉइंट याच्यामध्ये कोणता आहे तो शिकायचा आहे, आर्किमिडीज प्रिन्सिपल्स. काय शिकायचं आहे विद्यार्थी मित्रांनो, आर्किमिडीज प्रिन्सिपल्स. बघा विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये तुम्हाला एक एक्सपेरिमेंट याच्यामध्ये पण करायचं आहे. काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, एक रबर बँड घ्यायचं. काय करायचं, रबर बँड घ्यायचं आणि काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, दगड घ्यायचे. बघा विद्यार्थी मित्रांनो, हे तुमचे काय समजा एक, हे काय विद्यार्थी मित्रांनो तुमची रिकामी भरणी आहे आणि ही काय विद्यार्थी मित्रांनो, ही काय तुमची पाण्याने भरलेली, म्हणजे ही भरणी कशी आहे, पाण्याने भरलेली आहे. कशी आहे विद्यार्थी मित्रांनो, पाण्याने भरलेली आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ही कशी आहे, पूर्ण पाण्याने भरलेली आहे. ही कशी आहे, रिकामी. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये तुम्ही काय करायचं, दगड लावून असलेला रबर बँड सोडायचा आणि याच्यामध्ये पण तुम्ही असं म्हणजे याच्यामध्ये जर तुम्ही सोडला आणि नंतर त्याच्यामध्ये पाणी भरले तर तुम्हाला काय ऑब्झर्वेशन भेटतं. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हे जे तुमचं हे आहे, हे जे तुमचं दगड आहे आणि किंवा रबर बँड आहे, ते तुम्हाला काय विद्यार्थी मित्रांनो असं वरी वरी येताना दिसतं. म्हणजे जो तुम्हाला आता जे इथं खाली दिसत आहे तो काय होतो विद्यार्थी मित्रांनो, हळूहळू काय होतो, पाणी भरल्यानंतर याच्यामध्ये जर आपण पाणी टाकलं विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये आपण असं पाणी जर टाकलं तर तुम्हाला हे कसं पाहायला भेटतं बघा. म्हणजे हे काय होतं, दगड विद्यार्थी मित्रांनो असं तुम्हाला इथपर्यंत असं वरी वरी येताना दिसतो. तर हे काय विद्यार्थी मित्रांनो तुमचं आर्किमिडीजचं प्रिन्सिपल आहे. म्हणजे बघा, when the stone is sunk in water the buoyant force acts on it in the upward direction. म्हणजे काय झालं विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा आपण पाणी टाकत आहोत तेव्हा काय झालं, बियॉन्ड फोर्स काय करायला आहे, त्याला अपवर्ड म्हणजे वरच्या डायरेक्शनला काय करायला विद्यार्थी मित्रांनो, त्याला ओढत आहे. कोण, बियॉन्ड फोर्स. बघा, द वेट ऑफ स्टोन्स ऍक्ट्स डाउनवर्ड्स. आणि जे तुमचं वेट आहे विद्यार्थी मित्रांनो, ग्रॅव्हिटी काय करायली, मास ओढत आहे. म्हणजे ग्रॅव्हिटी काय करायली, खाली ओढत आहे आणि बियॉन्ड फोर्स काय करायला, वर ओढत आहे. Therefore, the force which acts on it downward and upward direction effectively reduce. अशा प्रकारे काय होतं विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये तुमचं जे तुम्ही बघा मग ते तुम्हाला खाली म्हणजे खाली वरी होताना पाण्याची सरफेस तुम्हाला दिसतं. हाऊ मच इज मॅग्निट्यूड ऑफ द बियॉन्ड फोर्स. बघा विद्यार्थी मित्रांनो, मग बियॉन्ड फोर्स म्हणजे मॅग्निट्यूड किती प्रमाणात असतं. इट इज सेम फॉर ऑल लिक्विड्स. पूर्ण लिक्विड मध्ये सेम असतं का. इट इज बियॉन्ड फोर्स ऑफ इक्वल मॅग्नेट्यूड ऑफ ऑल ऑब्जेक्ट्स. पूर्ण ऑब्जेक्ट्स मध्ये बियॉन्ड फोर्स जे मॅग्नेट्यूड आहे ते कसं असतं का, सेम असतं का. त्याच्यानंतर बघा, द आन्सर ऑफ दिस क्वेश्चन्स आर embodies in आर्किमिडीज प्रिन्सिपल्स. ह्या सगळ्या क्वेश्चनचे विद्यार्थी मित्रांनो आन्सर्स कोणी दिलेले आहेत, तुमचे आर्किमिडीज प्रिन्सिपल्स न दिलेले आहेत. द प्रिन्सिपल स्टेट्स दॅट व्हेन अन ऑब्जेक्ट इज पार्शियली or fully immersed in fluid, a force of buoyancy acts on in the upward direction. The force is equal to the weight of the fluid displaced by an object. म्हणजे आपण आता जे शिकलो तेच. म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, एखाद्या वस्तूवर आपण काय केलं विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे एखाद्या फ्लुइड मध्ये एखादी वस्तू जर टाकली आणि विद्यार्थी मित्रांनो त्याच्यावर जर बियॉन्सी फोर्स काय होतो, अपवर्ड डायरेक्शनला काय होतो विद्यार्थी मित्रांनो, बियॉन्सी फोर्स काय होतो, ऍक्ट होतो. म्हणजे काय होतं विद्यार्थी मित्रांनो, वस्तू जी आहे ती काय होते, पाण्यावर अशी वर 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 येताना तुम्हाला दिसते. हे काय तुमचं विद्यार्थी मित्रांनो आर्किमिडीजचं प्रिन्सिपल आहे. समजलं का विद्यार्थी मित्रांनो. मग बघा, आता तुम्ही इथं जर बघितलं तुम्हाला काही हे दिलेलं आहे, म्हणजेच काय होतं विद्यार्थी मित्रांनो, इथे तुम्हाला डेन्सिटीचं ही कन्सेप्ट तुम्हाला डेन्सिटीची रिलेटेड पाहायला भेटते. बघा विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे बघा आपल्या डेन्सिटीचा फॉर्म्युला काय विद्यार्थी मित्रांनो, डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. काय विद्यार्थी मित्रांनो, डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. आणि डेन्सिटीचे SI युनिट काय विद्यार्थी मित्रांनो, काय आहे, मास चे SI युनिट काय विद्यार्थी मित्रांनो,
किलोग्राम आणि व्हॉल्यूमचं काय विद्यार्थी मित्रांनो मीटर पर क्यूब. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर बघितलं म्हणजे तुम्हाला डेन्सिटीचे युनिट काय भेटणार किलोग्राम मीटर पर क्यूब पाहायला भेटणार. द प्रॉपर्टी ऑफ डेन्सिटी इज व्हेरी युजफुल इन डिसाइडिंग the purity of the substances. The relative density of substances is expressed the density of water. बघा विद्यार्थी मित्रांनो रिलेटिव्ह डेन्सिटी मग कशी लिहितात तुम्ही डेन्सिटी ऑफ सबस्टन्स डिवाइडेड बाय डेन्सिटी ऑफ वॉटर्स. तर विद्यार्थी मित्रांनो समजलं का तुम्हाला हे. आणि जे तुमचे विद्यार्थी मित्रांनो जे हे जे तुमचं आर्किमिडीजचे जे प्रिन्सिपल आहे ते काय केलं तर विद्यार्थी मित्रांनो कुठे कुठे यूज केला तर बघा द प्रिन्सिपल हॅज बीन used in construction of ships and submarines. जे विद्यार्थी मित्रांनो आपल्या ज्या जहाज असतात किंवा सबमरीन्स असतात ते म्हणजे त्यांना जी आपण त्यांची जी निर्मिती करत असतो त्यावेळेस तुम्हाला हे म्हणजे त्यावेळेस हे प्रिन्सिपल यूज करून त्यांची निर्मिती काय केली जाते यूज केली जाते. द इन्स्ट्रुमेंट सच ॲज लोकोमीटर हायड्रोमीटर बेस्ड ऑन दिस प्रिन्सिपल्स. तर समजलं का विद्यार्थी मित्रांनो या प्रिन्सिपलचा यूज कसा केला जातो आणि कशा प्रकारे आपण ह्याचा आपल्या डेली यूज मध्ये वापर करू शकतो. आता बघा विद्यार्थी मित्रांनो हे जे तुमचे सायंटिस्ट आहेत ते काय विद्यार्थी मित्रांनो ग्रीक आहेत. ग्रीक सायंटिस्ट आहेत आणि ते कोण आहेत मॅथमॅटिशियन. म्हणजे काय मॅथमॅटिक्स त्यांनी खूप शार्प आहे ते मॅथ मध्ये त्यांनी काय केलं त्याचा स्टडी केलेला आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो आपण जे फाय म्हणतो पाय जे म्हणतो आपण विद्यार्थी मित्रांनो बघा असा जो असतो हे कोणी सांगितलं आहे तुमच्या अकॅडमिक्स नावाच्या सायंटिस्टनं सांगितलेला आहे. तर समजलं का विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आजच्या लेक्चर मध्ये आपण काय काय शिकलो. आता बघा इथं हा तुमचा लेसन संपतो विद्यार्थी मित्रांनो फोर्स अँड प्रेशर्स. समजलं नसेल तर विद्यार्थी मित्रांनो काही तुम्हाला क्वेश्चन असेल तर कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून विचारा. आणि विद्यार्थी मित्रांनो आता बघा या नंतरच्या लेक्चर मध्ये आपण या पुढचे लेसन्स जो तुमचा नेक्स्ट लेसन आहे तो शिकणार आहोत. बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुम्हाला चांगलं जर वाटत असेल व्हिडिओ समजत जर असेल विद्यार्थी मित्रांनो तर कमेंट बॉक्स मध्ये कमेंट पण करून सांगा. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये.